खेळाडू घडवण्याचे पवित्र केंद्र म्हणून लाखो रुपयांचा सरकारी निधी खर्च करून उभारण्यात आलेले देऊळगाव राजा येथील क्रीडा संकुल आज केवळ शासकीय दुर्लक्ष आणि भ्रष्ट कारभाराचे जिवंत स्मारक बनले आहे। कागदोपत्री अत्याधुनिक सोयी सुविधांचे इमले रचणाऱ्या प्रशासनाचा ढोंगीपणा आता चव्हाट्यावर आला असून प्रत्यक्षात मात्र येथील मैदानाची अवस्था नरक यातनांसारखी झाली आहे। क्रीडा संकुलातील या नियोजन शून्य आणि निष्काळजी कारभारामुळे तालुक्यातील शेकडो गुणवंत युवक युवतींच्या क्रीडा कारकिर्दीची आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची प्रशासनाकडून अक्षरशः मोडतोड केली जात आहे। या संकुलातील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेला 400 मीटरचा धावपट्टी ट्रॅक येथे अस्तित्वातच नाही। गोळाफेक, भालाफेक यांसारख्या मैदानी खेळांसाठी कोणतीही स्वतंत्र जागा देण्यात आली नाही। संपूर्ण मैदानावर ठिकठिकाणी जीवघेणे मोठमोठे खड्डे पडले असून जीव मुठीत धरून सराव करताना खेळाडूंना गंभीर दुखापती होण्याचा धोका रोजचाच झालाय। महिला खेळाडूंची अवस्था तर अत्यंत विदारक आणि मानहानिकारक आहे। संकुलात मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नाही, कपडे बदलण्यासाठी स्नानगृह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि रात्रीच्या सरावासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्थाही नाही। एवढेच नव्हे तर संकुलाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। येथे कोणताही महिला किंवा पुरुष सुरक्षा रक्षक तैनात नसून सीसीटीव्ही यंत्रणा आणि प्रवेश नियंत्रणांचा बोजवारा उडालाय। त्यामुळे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून आमच्या मुलींनी अशा असुरक्षित वातावरणात सराव करायचा का असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केलाय। खेळाडूंच्या देखभालीसाठी मंजूर झालेला लाखो रुपयांचा निधी नेमका कोणाच्या खिशात गेला याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी आता पेटून उठली आहे। प्रशासनाने तत्काळ या सर्व सुविधा पुरवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा खेळाडू, पालक आणि संतप्त नागरिकांच्या वतीने प्रशासनाविरुद्ध तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। देऊळगाव राजा येथून सुषमा राऊत यांची रिपोर्ट। जवळपास 400 ते 450 मुलं आम्ही इथं मुली प्रॅक्टिस, पोलीस भरती, आर्मी किंवा काही याच्यामध्ये खेळाडू वगैरे छटे आम्ही प्रॅक्टिस वगैरे असते। इथं एक तर ट्रॅक कमी आहे, 200 मीटरचा ट्रॅक येतं आणि 200 मीटरच्या ट्रॅकवर जवळपास 400 मुली ग्राउंडसाठी प्रशिक्षण वगैरे इथं घेतं, ग्राउंड करतं। पण त्यांच्यावर गोंधळ राहिला, कारण आम्हाला जागा आहे, तिथं ग्राउंडची जागा आहे, तिथं मोठाले खड्डे। याच्या अगोदर त्याच्यामध्ये आमच्या पोरी वगैरे खड्ड्यामध्ये पडेल पण आहे, पण तो रनिंग करताना त्यांना एक मार पण लागेल आहे खड्ड्यामध्ये पडेल सकाळच्या टायमाला आहे। फक्त त्याला दार वगैरे काही नाही, पूर्ण त्याच्यामध्ये मोठाले फतरे वगैरे फेकेले। ऑदर्स बाहेरची पब्लिक असो वा कोणी असो त्याने आम्हाला बाथरूमचे दरवाजे तुटलेले, बाथरूमचे दरवाजे तुटलेले, पाण्याची व्यवस्था नाही, काहीच। जिम सकाळी चालू असते, सकाळी, पण तसं नाही, सगळं त्याला धारच नाही ना। आता चेंजिंग समजा आता मुली पण आहे तुमच्या येतात, मग चेंजिंग वगैरे करण्यासाठी वगैरे तसं काही सुविधा करेल चेंजिंग रूमची। मग दार कितीचा बसतो, काय करतो, पण आम्हाला कसं आहे, आम्ही जर जमा केले पैसे होते, पण आता मी सरकारची इथे निधी येऊ राहिली, पण ते निधी कशाला? मग आम्ही पैसे जमा करतो, ते निधी कोण खातो? ते निधीसाठी प्रॉपर 400चा पण ट्रॅक एवढा कोटी रुपये निधी आला, मग शासनाचा तर हा निधी आता एवढं वापरला जात नाही का? मग आम्हाला माहित नाही त्याचा निधी वगैरे काय, पण निधी आलेला आहे का काय ते काहीच नाही माहित म्हणलं आम्हाला। निधी फक्त कागदोपत्री 5-6 महिने अगोदर पण दिले, 5-6 निवेदन दिलेले मी। त्याच्यावर मग निवेदन दिलं तर त्याच्यावर पण निवेदन दिलं। आता निवेदन कधी दिलं? आज दिलं, काल दिलं का? हा, परवा दिवशी। आज पण लिहिले निवेदन, फक्त फोटो पाठ। काय संदर्भात निवेदन दिलं? गोळाफेकच्या ट्रॅकसाठी। बरं, बाकीचे सुविधांसाठी ते निवेदन दिलं ना आपण, आधीच निवेदन दिलं।